नमस्कार सर्व शेतकरी मित्र. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या आजच्या या सेमिनारमध्ये आपण सगळे उपस्थित राहिले याच्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि मला इथे आमंत्रित करून बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी मान्यवरांचे आभार आणि धन्यवाद मानतो. आपलं यावर्षी जे काही चालू आहे, ज्या पद्धतीने आपण सगळेजण वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहोत त्याच्याबद्दल मी फार काही जास्त बोलणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाऊस किती पडले, परिस्थिती काय आहे, सनलाईट किती मिळाला, या सगळ्या गोष्टींची अडचण आपल्या सगळ्यांना माहिती. पाऊस कुठे कुठे पडला याचं जर तुम्ही विश्लेषण जर बघितलं असेल तर फक्त महाराष्ट्रातच पाऊस पडला असं नाही. पाऊस हा जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशामध्ये ज्या ज्या प्रांतात पाऊस पडतो त्या प्रत्येक ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे या मागच्या 4-5 महिन्यात. आणि त्याच्यामुळेच आपण जे काही फोरकास्ट ऐकतोय की इथून पुढचा एखादा महिना पण आपल्याला थोडाफार पावसाचा त्रास सहन करावा लागणार आहे. तर आपल्याला ह्या पावसाच्या अनुषंगाने, येणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या पुढच्या हंगामाची तयारी करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि आपण छाटण्या ऑलरेडी 10-15 दिवस लेट झालेले वातावरणामुळे सगळ्याच विभागामध्ये, त्या कदाचित अजूनही 4-5 दिवस लेट होतील. कदाचित ह्या वर्षी सरासरी लेटची छाटणी ही 15 नोव्हेंबरच्या आसपासपर्यंत जाणार आहे, कारण मध्ये दिवाळी पण येणार आहे तुमची. तर हे सगळं असताना आपल्याला बुरशीनाशकांचा योग्य वापर करून आपल्या बागा ह्या निरोगी ठेवण्यासाठी काम करणं गरजेचं ठरेल. तर आपण एप्रिल हंगामामध्ये रोगराईची समस्या बघितली. 2-3 गोष्टींच्या अडचणी होत्या. एक तर म्हणजे पाऊस तर खूप पडला, सर्वात प्रथम अडचण. दुसरी आपली मानसिकता. बऱ्याच शेतकऱ्यांची सीझनला जेवढी मेहनत घेतो तेवढी मेहनत एप्रिलला घ्यायची मानसिकता नसते, किंवा सीझनला जेवढं कॉन्टॅक्ट थेरी प्रॉपर फॉलो करतात तेवढी एप्रिलला बऱ्याच लोकांनी फॉलो केली नाही. म्हणजे पाऊस पडला आणि वाढीच्या अवस्थेत त्या झाडावर, ओल्या झाडावर जे काही स्प्रे जाणं अपेक्षित होतं ते बऱ्याच जणांनी घेतले नाही, किंवा एकदा घेतला, सेकंड टाईम घेतला नाही. तर एवढ्या पावसाने कधी एवढा रोग येणार नाही असे जे काही ओव्हर कॉन्फिडन्स होते, हे कॉन्फिडन्स आपल्याला सगळ्यात जास्त त्रासदायक ठरले. त्याच्यानंतर आपण जी काही औषधं वापरली तिचं सिलेक्शन प्रॉपर केलं नाही. फक्त कॉन्टॅक्ट आणि कॉपर वापरलं, कॉपर नंतर आंतरप्रवाहामध्ये सगळ्यात जास्त सायमोक्झोनिलचा वापर झाला असं माझा एक स्टडी सांगतो. जे फॉस्फोनेट ग्रुपमधले ज्या औषधांचा वापर व्हायला पाहिजे होता तो तितकासा झालेला नाही. त्याच्यामुळे रोगराईची समस्या जास्त आलेली. तर येत्या हंगामामध्ये आपल्याला मॉलिक्यूल सिलेक्शन प्रॉपर करणं गरजेचं ठरणार आहे. औषधं सगळीच वापरायची, पण कोणतं औषध कुठे वापरायचं, कोणत्या औषधाची काय ताकद आहे, ते कधी काम करतं कधी काम नाही करत, हे थोडंसं प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ऑक्टोबर हंगामात ज्यावेळेस आपण आता तयारी करणार आहे, तर आपल्याकडे आता पाऊस भरपूर झाला आहे, त्याच्यामुळे स्पोर लोड हा मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक रोगराईचा. आणि तो स्पोर लोड हाय असताना आपण ज्यावेळेस आता नवीन पालवी फोडणार आहे, नवीन बागांचे फुटवा घडवून आणणार आहे, तर आपल्याला निश्चितच मॉलिक्यूल सिलेक्शन आणि मॉलिक्यूलचं चॉईस ही एकदम चांगल्या पद्धतीने करणं आहे. मग त्यासाठी आपल्याला आता काय काय करायचं हे मी पुढच्या स्लाईडमध्ये आपल्या सगळ्यांना सांगेलच. पण जे आपल्याला आता करपा हा जो प्रायमरी विषय, डाउनी मिल्ड्यू तर बेसिकली मी सांगणारच आहे, पण करपा नियंत्रण करताना बुरशीनाशक आणि स्प्रेइंग या जरी 2 गोष्टी असल्या तर तुमच्या झाडाचं हेल्थ किंवा त्या पानांचे आरोग्य ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात करप्याच्या बाबतीत. आणि त्या गोष्टींकडे पण तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे ज्यावेळेस आता इथून पुढे आपण काम करणार आहे. तर असं एकत्रित आपल्याला सगळं काम करून येत्या हंगामाला आपल्याला समोर जायचं आहे. आणि एकदा कॅनोपी जर चांगली निरोगी वाढवून घेतली, आपण फुल लिफ इंडेक्स अचीव जर केला, तर मग आपलं असं समजायचं का अर्ध काम झालं आहे आणि तिथून पुढच्या अडचणी ऑटोमॅटिक कमी होऊन जातील. आता छाटणी करताना किंवा छाटणी करायच्या वेळेस आता काय करायचं, तर सगळ्यात पहिले आपल्याला सॅनिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सॅनिटेशन म्हणजेच काय, निर्जंतुकीकरण. निर्जंतुकीकरण म्हणजेच काय, आता खूप मोठ्या प्रमाणात स्पोर लोड आहे सगळीकडे, सगळ्या विभागांमध्ये, सगळीकडे जमिनी सर्व दूरपर्यंत भिजलेल्या आहे. आणि त्या भिजलेल्या असल्यामुळे सगळ्याच बुरशांचे स्पोर्स हे खूप ॲक्टिव्ह आणि खूप डॉमिनंट फॉर्ममध्ये.
त्याच्यामुळे तुम्ही एक तुमचं समजा 10 एकर क्षेत्र आहे, तुम्ही 2 एकरचा प्लॉट आज छाटताय आणि त्याचंच काम चालू केलं फक्त, आणि बाकीचा 8 एकरकडं ज्यावेळेस छाटणार त्यावेळेस बघू, असा दृष्टिकोन चालणार नाही तुम्हाला. तुमचा पहिला प्लॉट छाटल्यानंतर तुम्ही त्याला जे काही पहिला स्प्रे आपण सांगतो बोर्डो मारून घ्या. तुमची पेस्टिंग झाली 1-2-3 दिवसात बोर्डो मारून घ्या. पहिले बोर्डो मारा, कोसेट 3000 मारा, काही वापरा तुम्हाला जे काही वापरायचं ते कॉपरमध्ये. त्याच वेळेला तुम्ही इतर जे तुमचे बाकीचे बाग आहे जे छाटलेले नाही आहे त्यांच्यावर तुम्ही औषधांची फवारणी केली पाहिजे. मग आता कोणती औषधं फवारायची, तो जो बाग कमीत कमी महिन्यानंतर छाटायचा आहे त्याला तुम्ही बोर्डो देऊ शकता. जो प्लॉट 20 दिवसानंतर छाटायचा असेल त्याला तुम्ही कॉपरयुक्त एखादं बुरशीनाशक वापरा, कुप्रोफिक्स वापरा, कोसाइड वापरा, कोणतेही वापरा. जो प्लॉट 8-10 दिवसात छाटायचा आहे त्याला साधा M45 वगैरे अशा टाईपची औषधाची फवारणी करून घ्या, जेणेकरून इथ्रिलची रिझल्ट यायला आपल्याला कुठं अडचण येणार नाही. आणि ज्यावेळेस ही सगळी फवारणी घ्याल त्यावेळेस एकरी साधारण 350 ते 400 लिटर पाणी फवारणं अपेक्षित आहे. कारण फक्त कॅनोपीकडे न बघता तुम्ही म्हणाल माझ्या बागामध्ये एकदम तुरळक पानं राहिले, माझं 200 लिटरमध्ये कव्हरेज होणार आहे, तर फक्त पानं नका पाहू. कारण तुमच्या पानांवर हे बुरशी आहे, पण तुमच्या जमिनीवर सगळ्यात जास्त बुरशी आहे. तर ती आपल्याला सगळी कंट्रोल करण्यासाठी, तो स्पोर लोड कमी करण्यासाठी आपल्याला सॅनिटेशन आणि ब्लँकेट स्प्रे हे फार गरजेचे आहे, सगळ्या बागांना देणं गरजेचं आहे. तर आपण आता सगळ्यांनीच ज्या काय वेळेस जसं जसं ट्रॅक्टर चालणं शक्य होईल त्यावेळेस आपण हे ब्लँकेट स्प्रे देऊन घ्या. त्याच्यामध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशक ठेवा, आणि खूपच निअर कटिंग असेल तर तिथं तुम्ही झिंक बेस जे काही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे त्यांचा वापर करा. ओके, यावेळी होईल काय माहिती आहे का, सगळीकडचा स्पोर लोड हा मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि पुढे आपल्याला काम करायला थोडंसं सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर तुमचे लेट प्लॉट असतील, जसं मी लेट प्लॉटला बोर्डो मारायचं पण सांगितलं, लेट प्लॉटवर सगळ्यात जास्त रोग आहे हे तर मान्य आहे ना तुम्हाला सगळ्यांना. लेटच्या खरड झालेल्या सगळ्या प्लॉटवर सगळ्यात जास्त रोग आहे. तर ते प्लॉट जर अजून जास्त दिवसांचा अवधी असेल छाटणीसाठी तर तिथं तुम्ही चांगल्या काम करणारे सिस्टमिक औषधाची फवारणी करा. जर तुमच्याकडे हिरवे पानं आहेत तर. हिरवे पानं नसतील, काळीचा प्लॉट या लाल पानं आहे, नका देऊ. काम करणारे पानं असतील तर तुम्ही सिस्टमिक औषध देऊन घेतलं पाहिजे. का तर ते सिस्टीममध्ये जाऊन त्या बुरशीला त्याच्या मायसिलियममधून जाऊन त्या बुरशीवर अटॅक करणार आणि त्या बुरशीचं स्पोरुलेशन थांबवणार आहे ते. तर ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला स्पोर लोड हा कमी करणं टार्गेट ठेवून आपल्याला काम करायचं आहे. आता शहा सर आले नाही, ते ट्रायकोडर्मा पण सांगतात, ट्रायकोडर्मा पण तुम्ही स्प्रे करू शकता. प्रयोग आहे शेवटी, प्रयोग केल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. तर तुम्हाला जे काही न छाटलेले प्लॉट आहे त्याच्यावर सुद्धा स्प्रेइंग करून आपल्याला स्पोर लोड कमी करण्यासाठी आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. डावणी आला, करपा आला, कंट्रोल करायला किती त्रास देतो. जेव्हा जेव्हा वातावरण खराब होतं तेव्हा तेव्हा ॲक्टिव्ह होतो, तेव्हा तेव्हा आपल्याला खर्च करत राहावा लागतो, आणि ती पिढा शेवटपर्यंत आपल्या डोक्यावर राहते जोपर्यंत आपण खरड करत नाही किंवा गोडीबारीच छाटणी करत नाही. मग येऊ न देणं म्हणजे प्रायमरी इन्फेक्शन होऊ न देणं हे आपलं मूळ मंत्र पाहिजे, जे आपण कॉन्टॅक्ट थेरीमधून सगळे शिकलोय मागच्या 7-8 वर्षात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोगाचं शिरकाव होणार नाही याच्यावर प्रायमरी फोकस ठेवायचा आहे. जी काय आता आपण इथून पुढच्या हंगामाची सुरुवात करतोय याच्यामध्ये प्रायमरी इन्फेक्शन होणार नाही याच्यासाठीचे जे काही सगळे प्रयत्न आहे याच्यावर तुमचा फोकस एकदम चांगला पाहिजे. आणि ते जर तुम्ही प्रिव्हेन्शन प्रॉपर जर केलं तर पुढे जाऊन रोग फारसा त्रास देत नाही, नंतर पाऊस पडले तरी त्रास देत नाही. आता कितीतरी बागा असतील एप्रिलच्या खरड झालेल्या बागा, का सबकेन म्हणजे मेन केन आपण स्टॉप करून सबकेन काढली, तिचे समजा 15 पानं आहे, तिचे फक्त मधल्या 2-3 पानांवरच करप्या होता, पुढच्या पानांवर पण करप्याने, मागच्या पानांवर पण करप्याने. असं किती लोकांचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव असेल तो. ज्या मे मधल्या प्लॉट आहे एक स्टेजपासून सगळेच करपा आहे. हे का तर ते पानं किंवा असे पण आहे का सबकेनचे मेन पानं जे आहे तुमचे प्रायमरी पानं त्याच्यावर कुठेच करपा नाही आहे, आणि जे छोटे छोटे डॉलर पानं आलेले त्याच्यावर भरपूर करपा आहे, असे आपण सगळ्यांनी बघितलं. तर ती कवळी अवस्था असताना त्यावेळेस जर त्या रोगासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आणि तिथं आपल्याकडनं योग्य बुरशीनाशक गेली नाही तर तिथं रोगाची लागण होते, आणि एकदा रोगाची प्रायमरी इन्फेक्शन झालं तर त्याला देव पण थांबू नाही शकत. ते प्रायमरी इन्फेक्शन झाल्यानंतर ते त्याची पूर्ण लाईफ सायकल पूर्ण करतं म्हणजे करतंच. हेच पूर्वी पण व्हायचं. पूर्वी आपण काय करायचो, 10 वाजेनंतर पावडर मारायची, दव सुकल्यानंतर पावडर मारायची,
पाऊस जर पडला तर झाड सुकल्यावर नंतर स्प्रे मारायचा किंवा झाड सुकवायचं मग स्प्रे मारायचो. तोपर्यंत प्रायमरी इन्फेक्शन होऊन जायचं. आणि प्रायमरी इन्फेक्शन झाल्यानंतर मग आपण काय करायचो, जगात मार्केटमधली असलेली एकूण एक पावडर बागेमध्ये मारलेली राहायची, तो डाऊन 1-2 दिवस जायचा आणि तिसऱ्या दिवशी परत आहे तशीच तर राहायची. तर हे प्रायमरी इन्फेक्शन होऊ न देणं याच्यावर फोकस ठेवायचा आपल्याला. आता लो डिजीज प्रेशर इथं लिहिलेलं, लो डिजीज प्रेशर एनी प्रॅक्टिस वर्क्स, हाय डिजीज प्रेशर बेस्ट प्रॅक्टिस वर्क. वातावरण खूप जास्त खराब नाही आहे, तुम्ही कोणत्याही पावडर आणा, कशा उलट्या पालट्या मारा, तुमचं काम भागतं. आणि जेवढं खराब वातावरण जाईल तेवढं तुम्हाला प्रॉपर औषधांचं सिलेक्शन करणं गरजेचं ठरतं. म्हणजे माझ्या मीटिंग ज्यांनी बऱ्याचदा ऐकले असेल, मी काय सांगतो, तर लेटचा प्लॉट आहे, अजिबात थंडी फिरली आहे, अजिबात कुठं ढग नाही, पाऊस पडत नाही, 100 किलोमीटर 200 किलोमीटर कुठंच पाऊस पडत नाही. M45चा पुढा फोडला नाही ना, नुसता डोक्यावर मिरून आणला तरी बागेत रोग येत नाही. आलं लक्षात. म्हणजे त्यावेळेस पावडर मारणं सुद्धा गरजेचं नाही आहे. तर आपल्याला हाय डिजीज प्रेशरमध्ये आता आपण, आणि हाय डिजीज प्रेशरमध्ये आपल्याला आपलं बेस्ट प्रॅक्टिस फॉलो करणं गरजेचं आहे. आता बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला खूप काही मागडं वापरायचं आहे, लय भारी कॉम्बिनेशन घ्यायचे असं काहीच नाही. योग्य वेळी योग्य मॉलिक्युल सिलेक्शन हे तुमच्यासाठी मूलमंत्र राहणार आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट, फॉलो कॉन्टॅक्ट थेरी प्रिन्सिपल्स. कॉन्टॅक्ट थेरीचे जे 3 प्रिन्सिपल्स आहे ते काय आहे, सकाळी दव असेल दवात स्प्रे मारा, मोठा पाऊस जर पडला असेल तर मोठ्या पावसानंतर शक्य असेल तर पावडर डबल स्प्रे मारून घ्यायची. मग ती कोणती मारायची आपण ती शिकलेलो आहे. आणि दोन बुरशीनाशकांमधलं स्प्रेचं अंतर हे तुमच्या बागेची स्टेज आणि तुमच्या बाहेर असलेलं वातावरण, ह्या 2 गोष्टींच्या आधारावर आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो. खराब वातावरण आहे, आपण कधी 25 दिवस रोज पावडर मारतो. स्वच्छ वातावरण असलं तर आपण 1-2 दिवसाची गॅप घेतो. अति स्वच्छ वातावरण असेल तर आपण 2-2, 3-3 दिवसाची गॅप घेतो. तर हे 3 जे प्रिन्सिपल्स आहे हे कोणीच विसरायचे नाही. मग आता किती पाऊस पडल्यावर काय मारायचं, किती नाही मारायचं, हे सगळे डिसिजन्स आपल्याला ठरवता आले पाहिजे. मग आता गुड क्वालिटी प्रोडक्ट्स चांगल्या कंपन्यांचे, चांगल्या क्वालिटीचे वापरा. फक्त स्वस्त मिळते अमुक कंपनीचं, पण ती कंपनीची क्वालिटीची गॅरंटी नसेल ते प्रोडक्ट वापरू नका. तुम्हाला समाधानी मारल्याचं ते किती काम करतं मला नाही माहिती. ओके. त्याच्यानंतर कॉपरचे जे फंगिसाइड्स आहे, जनरली आता एप्रिलला बघितलं कॉपर मारलं सगळ्यात जास्त COCचा वापर झाला. आणि COCमध्ये पण हलक्या दर्जाचे कॉपर आहे बाजारामध्ये, त्याचा पण वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. COC भंगार औषध आहे असं अजिबात नाही, एकदम उत्तम औषध आहे. पण COC वापरताना चांगल्या कंपन्यांचा, चांगलं गॅरंटेड सोर्स वापरा. कॉपर मुळातच कॉपर महागडं झालंय, त्याच्यामुळे कॉपरयुक्त बुरशीनाशक स्वस्त मिळणार नाही हे स्वतःला समजून सांगा. आणि जे कोणतं COC स्वस्त मिळत असेल त्याची क्वालिटी तुम्ही तुमच्या लेवलला चेक करा. ओके. त्याच्यामुळे कॉपरचे जे काही बाजारात प्रोडक्ट्स आहेत, सगळे प्रोडक्टबद्दल मी पुढे सांगणारच आहे, पण चांगल्या क्वालिटीचेच प्रोडक्ट वापरा. हे आपल्याला खराब वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहे. स्वच्छ वातावरणात मी मगाशीच सांगितलं पावडर नाही मारली तर रोग येत नाही. यूज ऑफ फॉस्फोनेट म्हणजे काय, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड, ॲलिएट, हा जो ग्रुप आहे, ह्या ग्रुपच्या औषधांचा तुम्हाला वापर खराब वातावरणात जास्तीत जास्त करायचा आहे. यूज सिस्टमिक वाईजली, हे सगळं तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर सांगणार आहे मी. सिस्टमिक औषधांचा वापर काय करायचा, कसा करायचा, प्रॉपर स्प्रेइंग. खराब वातावरणात जे आता अर्लीचे प्लॉट आहे, स्प्रेइंग करताना एकरी 300 लिटर ते 350 लिटर पाणी जाणं अपेक्षित आहे. ड्रॉपलेट साईज खूप छोटी ठेवू नका, म्हणून खूप मोठी पण ठेवू नका. आपली जी समजा इटिलिन नोझल वापरते तो 1.0ची डिस्क वापरायला काहीच हरकत नाही, पण 0.8वर लगेच जाऊ नका. अलग लक्षात. 0.8वर तुम्ही फ्लावरिंग सेटिंग नंतर जायला हरकत नाही, पण खराब वातावरणात अर्लीच्या बागांना आपल्याला स्प्रेइंगवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता सांगलीमध्ये अशी पॅटर्न होता, 180 लिटर 200 लिटर पाणी एकरी मारायचं आणि आमचं भागतं त्याच्यात. स्वच्छ वातावरण, ते लोक इतके दिवस स्वच्छ वातावरणात होते. 3 वर्ष झाले त्यांच्याकडे, आपल्यापेक्षा मेमध्ये जास्त पाऊस पडत होता, त्या लोकांना खूप मोठे सिरियस प्रॉब्लेम आले सगळे करप्याचे डाऊनीचे. आता त्यांना एकरी पाणी पर 300-350 न्यावं लागलं. तर आपल्याला अर्लीच्या बागांना एकरी पाणी, ड्रॉपलेट साईज याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 गेअरवाला फॅन असेल तर हाय स्पीडचा फॅन वापरू नका. स्पेशली करप्यासाठी सांगतो, एक वेळा डाऊन येणार नाही पण करपा येतो. त्याच्यामुळे एकरी पाणी आणि लो स्पीडचा फॅन हा वापरला पाहिजे. आपल्या कॅनोपीचं आपली टार्गेट आहे, आपल्या कॅनोपी मॅक्झिमम पावडर ते परिसरात जाऊन मग तिथून नंतर वर उडाली खाली पडली तरी चालेल,
ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण प्रॉपर स्प्रेइंगवर लक्ष देणं गरजेचं आहे. आता मी ह्या अशी कधी स्लाइड दाखवली नाही मागे, पण आता परत एकदा काही लोकांचे फार गैरसमज असतं म्हणून सांगतो. प्रोटेक्टंट फंगिसाइड्स म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स. सिस्टेमिक फंगिसाइड म्हणजे ॲग्रोपेटल सिस्टेमिक किंवा लोकली सिस्टेमिक. फॉस्फोनेट म्हणजे ॲक्च्युली फंगिसाइड नाही, ते फंगिस्टॅटिक मॉलिक्यूल येतो. आणि स्ट्रॉबिल्युरिन्स पण सिस्टेमिक आहे. आता कॉन्टॅक्ट फंगिसाइडची कॉन्टॅक्ट ॲक्शन आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं रेजिस्टन्स नाही आहे. ते तुम्ही ऑल वेदर यूज आहे. तुम्ही थंडीत वापरा, दुपारी वापरा, रात्री स्प्रे करा, सकाळी स्प्रे करा, ड्राय झाडावर स्प्रे करा, कोरड्या झाडावर स्प्रे करा, काही प्रॉब्लेम नाही. कव्हरेज मात्र इम्पॉर्टंट आहे कॉन्टॅक्टसाठी. 100% कव्हरेज फार गरजेचं आहे. आणि वेट अँड ड्राय बोथ कंडिशनमध्ये आपण त्याला वापरू शकतो. सिस्टेमिक फंगिसाइड जे आहे ते ट्रान्सलॅमिनार म्हणजे लोकल असेल किंवा ॲग्रोपेटल असेल, त्याची ॲक्शन, त्याला रेजिस्टन्स मीडियम टू हाय असतो. त्याला गुड वेदर यूज लिहिलेलं आहे. गुड वेदर यूज म्हणजे त्या औषधांचा वापर करून त्याचा चांगला फायदा मिळण्यासाठी वातावरण थोडंसं चांगलं पाहिजे. थोडंसं चांगलं पाहिजे म्हणजे काय? सोलर हीटर किती लोकांच्या घरी? सोलर हीटरला जर पाणी तापत असेल, समजून घ्यायचं सिस्टेमिक औषध वापरू शकतो आपण. आणि अजिबात पाणी तापत नसेल, सिस्टेमिक औषध वापरू नका, पाहिजे तसं त्याचा फायदा होत नाही. आता खूप लोकांना ह्या वर्षी, या मागच्या 3-4 महिन्यामध्ये तणनाशक वापरले, रिझल्ट आले नाही. हा जो अनुभव आला आहे, याला कारणीभूत काय? फक्त ती सिस्टीम प्रॉपर फिरली नाही. ओके, तर सिस्टेमिक औषधाचा वापर करायचा. गुड वेदर यूज. गुड वेदर म्हणजे त्याला पाहिजे त्या कंडिशन आल्यानंतर त्याचा वापर करायचा. ओके, त्याच्यानंतर गुड कव्हरेज. त्याला 100% कव्हरेज अपेक्षित नसतं, पण 99%, 90% असा जरी कव्हरेज मिळालं तरी सिस्टेमिकचा आपल्याला फायदा मिळवता येतो. आणि ते फक्त ड्राय कंडिशन म्हणजे झाड कोरडा असतानाच त्याचा वापर झाला पाहिजे. त्याच्यानंतर फॉस्फोनेट जे आहे ते फंगिस्टॅटिक ॲक्शन मॉलिक्यूल आहे. म्हणजे जे मागाशी तुम्हाला सांगितले संचार 14, ते बुरशीला मारायचं काम करत नाही, ते फक्त बुरशीला प्रतिबंध करायचं काम करणारा मॉलिक्यूल आहे. त्यालाही कुठल्या प्रकारचा रेजिस्टन्स नाही आहे. तो तुम्ही ऑल वेदर कंडिशनला वापरू शकता. म्हणजेच काय? पूर्ण ढगाळ आहे, अजिबात गरम होत नाही आहे, झाड पण पाहिजे तसं मेटाबॉलिझम नाही चालू, पण तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. म्हणून आपल्याला प्रोटेक्टंट फंगिसाइड आणि फॉस्फोनेट या ग्रुपवर खराब वातावरणात सगळ्यात जास्त रिलाय करायचं असतं. तुमचा एप्रिलचा सीझन असो, तुमचा ऑक्टोबरचा सीझन असो. जेव्हा जेव्हा आपल्याकडे रोग येतोच कधी? खराब वातावरणात. ढग आहे, पूर्ण झाकलेलं आहे, पाऊस पडतायत, पाहिजे तशी सनलाईट नाही मिळत आहे, या कंडिशनला रोग येतात. त्या कंडिशनला तुम्हाला ह्या 2 कॅटेगरीवर सगळ्यात जास्त रिलाय करायचं आहे. मग त्याच्यानंतरची जे कंडिशन असते, जेव्हा वातावरण निवळतं, त्यावेळेस मग आपल्याला सिस्टेमिक आणि पुढच्या स्ट्रॉबिल्युरिनवर जाऊ शकता. आता मी स्वतः तर स्ट्रॉबिल्युरिन वापरत नाही, पण स्ट्रॉबिल्युरिनचा तुम्ही थोडाफार वापर करप्यासाठी करू शकतात, एखादा स्प्रे किंवा 2 स्प्रे. पण ते वापरण्यासाठी तुमच्याकडे क्लायमेट हे खूप चांगलं पाहिजे. झाडाचं मेटाबॉलिझम किंवा झाडाचं जे चयन-पचन आहे किंवा झाडामध्ये अन्नद्रव्य निर्मितीची प्रोसेस आहे, ती चांगली चालू असताना जर स्ट्रॉबिल्युरिन वापरलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि मुळात स्ट्रॉबिल्युरिन हे औषधं मीडियम डिझीज प्रेशरमध्ये वापरायची औषध आहे. बरेच जण अति खराब वातावरणामध्ये त्याचा वापर करतात, त्याचा पाहिजे तसा फायदा होत नाही. ओके, तर ह्या गोष्टी बेसिक समजून घ्या. आपल्याला ह्यानुसार पुढची सगळी स्ट्रॅटेजी आपली आखायची असते. आता फॉस्फोनेट्स मगाशीच सांगितलं मी, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे काही चमकतं ते सोनं नसतं. तर फॉस्फोनेटमध्ये काय झालं, आता 100 कंपन्या येतात पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड देणार आहे. सगळ्यांचं मटेरियल चांगलं नाही आहे हे ध्यानात घ्या. आपल्याला न्यूट्रल pH असलेलं प्रोडक्ट पाहिजे, pH स्टेबल असलेलं प्रोडक्ट पाहिजे. तेच तुमचं बुरशीनाशकाच्या विरोधात काम करतं झाडामध्ये. तुम्ही ॲसिडिक pHचं जर वापरलं तर ते न्यूट्रिशन म्हणून जास्त काम करतं. तुम्हाला आलेला डावणी जर जळायचा असेल तर तुम्ही ॲसिडिक pH वाला प्रोडक्ट वापरा, तुम्हाला आलेला डावणी जळालेला दिसल pH फॅक्टरमुळं. पण जे आतून प्रोटेक्शन पाहिजे ते आपल्याला त्याच्यात मिळत नाही. त्याच्यामुळे म्हणून तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड वापरताना चांगल्या क्वालिटीचंच प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. ओके, आता मी मुद्दाम ब्रँड नेम लिहित असतो कारण मी स्वतः एक शेतकरी, मला माहिती फक्त टेक्निकल नेम सांगून काम होत नाही. इमिडाक्लोप्रिड सगळ्याच कंपन्यांचं देतं, पण आज एक ब्रँडेड कंपनीचं इमिडाक्लोप्रिडचे जे रिझल्ट दिसतात ते बाकी कोणत्याच इमिडाचे दिसत नाही. हे जर निरीक्षणपूर्व तुम्ही पाहिलं तर. म्हणून मटेरियल क्वालिटी ही फार इम्पॉर्टंट आहे. मी असं म्हणत नाही का एकच कंपनी देते का 2च कंपन्या देतात. जी कोणती कंपनी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देते ते वापरा.
त्याच्यानंतर प्रोटॉन 196 एक आहे जे पावडर फॉर्ममध्ये चांगलं आहे. त्याच्यामध्ये अजूनही असतील मला नाही माहिती, मी जेवढे हाताळले तेवढे सांगतो. ॲलिएट आहे, उत्तम आहे. प्रोफायलर आहे, ॲलिएट असलेलंच प्रोडक्ट आहे प्रोफायलर. आता याच्यातले कोणते वापरायचे मला सांगा. तुमचा प्लॉट फुटायला लागला आणि तिथून पुढचे 17-18 दिवस रोज खराब वातावरण आहे, तुम्हाला मी सांगितलं कॉपर पण मारायचं आहे, फॉस्फोनेट पण मारायचं आहे, तुम्ही ॲलिएटचा वापर करू शकता का? नाही करू शकत. कारण ॲलिएटला आपल्याला ॲलिएट किंवा प्रोफायलर वापरताना आपल्याला त्याच्या पुढे मागे कॉपर सल्फर वापरता येत नाही. म्हणून अशा खराब कंडिशन जिथं सतत स्प्रे जाणार आहे अशा कंडिशनला तुम्ही पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिडवर जा चांगल्या क्वालिटीच्या. जेव्हा कधी तुमचा प्लॉट फ्लॉवरिंगला येणार आहे, तुम्हाला दिसतंय की 4 दिवसानंतर वातावरण खराब होणार आहे, मग मला आज एक फॉस्फोनेट द्यायचा चांगला, तुम्ही त्यावेळेस ॲलिएट द्या, प्रोफायलर द्या, निश्चित द्या. प्रोडक्ट चांगले आहे, त्याची कार्यक्षमता पण भरपूर आहे. पण आपली प्लेसमेंट अशा ठिकाणी पाहिजे. नाही तर मग आज मारायचं ॲलिएट आणि उद्या कॉपर मारता येत नाही. अरे मी कालच ॲलिएट मारलं, मला आज कॉपर मारता नाही राहिलं. आणि आज परिस्थिती असते कॉपर मारायची, मग तिथं येऊन जातो करपा. डाऊनी काही येत नाही, तुम्ही M45 जरी मारलं तरी डाऊनी येणार नाही. करप्यासाठी आपल्याला तिथं कॉपर जाणं अपेक्षित असतं. तर ह्या प्रोडक्टचे सिलेक्शन आपल्याला त्या पद्धतीने करायचं. का आपण रोज पाऊस दिसतो, मला रोज पावडरी मारायची आहे, मग काय घेतलं पाहिजे? तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड. आणि ज्यावेळेस कंडिशन थोडी सुधारते किंवा पुढे पाऊस पडणार आहे किंवा पाऊस पडून गेलाय ना, आता मला मारायचं आहे, त्यावेळेस तुम्ही ॲलिएट किंवा प्रोफायलरवर जाऊ शकता. हे भाजीपाल्यासाठी सुद्धा तुम्ही लॉजिक वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करपा कंट्रोल करता येतो. डाऊनी तर 100% येतो. आता जनरली बुरशीजन्य जीवाणूजन्य, बुरशीजन्य करपा हा शक्यतो सरासरी आर्द्रता 24 तासाची सरासरी आर्द्रता साधारण 90% वर राहत असेल आणि 2 ते 3 दिवस 3 दिवस जर सतत राहत असेल तर त्यावेळेस बुरशीजन्य करपा अटॅक करायचे चान्सेस जास्त असतात. मग जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला वरील सांगितलेले औषध वापरायचे. आता यावर्षी दुर्दैवाने सतत अशीच परिस्थिती राहिली. त्याच्यानंतर जीवाणूजन्य करपा हा जवळपास असा समजा का 95% किंवा मी तर म्हणतो 99% आर्द्रता सतत 2-3 दिवस जर राहत असेल, म्हणजे खूप हाय वेट कंडिशन राहत असेल, तर तेवढ्याच कंडिशनमध्ये तो इन्फेक्ट करतो. मात्र त्याच्यानंतर तो एकदा प्रायमरी इन्फेक्शन झालं का मग तो वाढत राहतो हळूहळू, स्लो पॉयझन सारखा. पण त्याचं प्रायमरी इन्फेक्शन हे एकदम हाय मॉइस्ट कंडिशनमध्येच होत असतं. मग त्याच्यामध्ये मग आपण आता काळजी काय घ्यायची? आपण स्प्रे तर करणारच आहे, आपल्या बागेमध्ये पाणी तुंबून राहणार नाही जास्त वेळ. पाणी जर तुंबत असेल तर ते काढून द्यायची सोय करणं गरजेचं आहे. कारण तिथं जर पाणी भरपूर वेळ तुंबतंय म्हणजे तिथली लोकल आर्द्रता, त्या ठिकाणची जी लोकल आर्द्रता आहे ती खूप हाय राहते. तर ह्या आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी का ज्याच्यावर जर फोकस केला तर आपल्याला तिथं करप्याचं इन्फेक्शन टाळता येईल. मग जेव्हा अशी हाय आर्द्रता कंडिशन येणार आहे त्यावेळेस तुमचं कॉपरयुक्त बुरशीनाशक गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पोंग्यापासून फेलपर्यंत समजा कॉन्टॅक्ट मारणार आहे, M45 अँट्राकॉल असं काही वापरणार आहे. जेव्हा खूप पाऊस पडल्यासारखं दव पडतंय किंवा खूप मोठा पाऊस पडतोय अशाच कंडिशनला समजून घ्यायचं का आर्द्रता भरपूर हायर लेवलला आहे, त्यावेळेस तुमचं कॉपरयुक्त बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे. तर तुम्ही प्लेसमेंट जर अशी प्रॉपर वेळ पाहून जर करत राहिले तर मुळातच डाऊनी आणि करपा या दोन्ही समस्या आपल्याला येत नाही. आता करप्याचं नियंत्रण फक्त पानांपुरता विषय राहिलेला नाही. आपण सगळ्यांनी 2017ला बघितलं, मला वाटतं 2021ला पण बघितलं होतं का अशा पद्धतीने घडांचे जे दांडे किंवा कळी याच्यावर करपा आला होता. आणि हा येतो कधी माहिती आहे का? प्रायमरी बऱ्याचदा फेलपर्यंत खूप जोर लावतो आपण आणि फेल नंतर ना पुढे दव जरी पडलं ते एखादा भारी सिस्टेमिक जर वापरलेला असेल तर आपण थोडेसे गॅप घ्यायला चालू करतो मोठे. आणि त्यावेळेस दव काय असतं, घड पानं मोकळी झालेली असते तुमची, पण जो घड असतो ना तो एक मोठीसारखा बंद असतो. त्या घडामध्ये दव जास्त काळासाठी राहत असतं आणि तिथं कव्हरेज प्रॉपर नाही झालं तर तिथं अशा प्रकारचे इन्फेक्शन्स आपल्याला पुढे जाऊन फ्लॉवरिंगमध्ये दिसतात. आणि हे घडं ना लोकलला जातात ना एक्सपोर्टला जातात, शेवटी काढूनच फेकावं लागतं. त्याच्यामुळे तुमचं 25 ते 30 दिवसापर्यंत गुड कव्हरेज आणि दव किती पडतंय, लिफ वेटनेस किती आर्स राहतोय याच्यावर सगळं लक्ष देऊन तुम्ही ठिकठिकाणी आपण जसं म्हणतो त्याला योग्य ठिकाणी कॉपरचे स्प्रे पेरणं गरजेचं आहे तुमचे. ओके. बाकी मग तुम्ही जे काही सिस्टमिक औषधं वापरणार आहे
त्याचं सिलेक्शन प्रॉपर जर केलं तर ह्या वेण्या आपल्याला प्रायमरी इन्फेक्शन. आता ही माझी जुनी मराठी स्लाईड आहे, मी मुद्दाम ठेवली, याच्यामध्ये फार वेगळं काही नाही आहे, जे सांगितलं ते फक्त वाढीच्या काळात फेल फूड काढल्यानंतर तिथून पुढे 30 दिवसापर्यंत थोडंसं न्यूट्रिशनवर पण फोकस द्या. करप्याच्या नियंत्रणासाठी कॅल्शियमचे स्प्रे, तुमचे सिलिकॉनचे स्प्रे, जसं तिथं फार्मसील लिहिलेलं आहे, तुमचं झिंकचे स्प्रे असतील, जे काही गरजेचं आहे त्या झाडाला, ॲमिनो ॲसिडचे स्प्रे असतील, ॲमिनो बेस प्रोडक्ट्सचे, हे तुम्ही देऊन ते पानं सक्षम ठेवा. आता एप्रिलला काय झालं, एप्रिलला बऱ्याचदा सनलाईट नव्हते, बऱ्याच ठिकाणी प्लॉट वीक झाले होते. आम्ही टॉपिंग झाल्यानंतर ॲमिनो बेस्ड प्रोडक्ट आणि त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रियंट किंवा असे काही प्रोडक्ट्स घेऊन आम्ही त्याचे 2-2, 3-3 ॲप्लिकेशन केले. तर त्या प्लॉट्समध्ये डाऊन इन करपा दोन्ही खूप चांगला कंट्रोलमध्ये राहिला. म्हणजे आम्ही काय केलं, फक्त त्याला न्यूट्रिशनल सप्लिमेंट दिलं का पानं सनलाईट नाही मिळत आहे, झाड डेफिशिटमध्ये कार्बोहायड्रेटच्या, त्याला रेडी फूड पुरवण्याचा प्रयत्न केला. त्या प्लॉट्समध्ये आजही पानं खूप चांगल्या कंडिशनमध्ये. तर आपल्याला हेच काम आता ऑक्टोबर सीझनला पुढे पण करायचं आहे. तुम्ही पोंग्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर थोडीफार न्यूट्रिशन सप्लिमेंट देणार असाल गडजिरो नये म्हणून, पण आपल्याला फेल फूटपासून पुढे फ्लावरिंग सेटिंगपर्यंत सुद्धा न्यूट्रिशन कमी पडू नका देऊ म्हणजे जास्त पण नका देऊ, जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्या. ओके, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का बाग छाटल्यापासून 7व्या-8व्या दिवशी फुटायला लागतो आणि साधारण 35व्या-40व्या दिवशी समजा शेंड टॉपिंगला येतो. तर हे 40 दिवसातून पहिले 8 दिवस काढले तर 32 दिवस असा 32 दिवसात नवीन एवढ्या मोठ्या प्रमाणात टिश्यू किंवा प्लांट ऑर्गन्स तयार होत असतात आणि त्या प्लांट ऑर्गन्सला खतांची किंवा न्यूट्रिशनची पूर्तता ही फार गरजेची राहते. आणि ती पूर्तता आपल्याला करप्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा फार महत्त्वाची ठरणार आहे. ओके, हे जे काही सिलिकॉनचे स्प्रे तुम्हाला त्याच्यानंतर घ्यायचे ते तुम्हाला त्याला न्यूट्रिशनली स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. हा पण एक डिजीज कंट्रोलचाच एक फॅक्टर आहे. आणि स्ट्रॉबेरी गटातील तुम्ही मग 20व्या दिवसापासून पुढे एखादं कोणतंही औषध एक किंवा तुम्हाला गरज वाटली तर दुसरा एक स्प्रे घेऊ शकता, पण ते असं खूप ढगाळ वातावरण असेल त्याच्यात घेऊ नका. सनलाईट मिळायला लागल्यानंतर तो घ्या, म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो. आता कॉपरयुक्त बुरशीनाशक सर्वात स्ट्रॉंग, सगळ्यात चांगली स्ट्रेंथ असलेले कॉन्टॅक्ट फंगिसाइड्स आहे, पण सगळेच कॉपरयुक्त बुरशीनाशक सारख्या ताकदीचे नाही, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये कुपरफिक्स आहे, कोसाइड 3000 आहे, कोसूट आहे जे कॉपर हायड्रॉक्साइडच आहे, त्यानंतर कोसाइड 2000 आहे, त्याच्यानंतर कॉलिकॅप सीयू आहे, त्यानंतर ब्लायटॉक्स आहे. सगळे औषधं चांगले आहे, चांगल्या क्वालिटीचे वापरले तर. पण आपल्याला आता सिलेक्शन काय करायचं, कॉलिकॅप सीयू तुम्ही ओल्या झाडावर वापरू शकत नाही, कारण ते नॅनो कॉपर नॅनो सिल्वर बेस प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा वापर हा ड्राय प्लांटवर करायचा आहे, हे लक्षात घ्या. खूप पाऊस पडतोय, पोंग्यामध्ये तुम्हाला वापरायचे, मिक्सिंगमध्ये वापरायचे, पावसानंतर लाईटॉक्स वापरा, काही अडचण नाही. कुप्रोफिक्स वापरा, काही अडचण, कोणतंही कॉपर वापरा, पण याच्यातून तुम्ही एक पुढे जाऊन सिलेक्शन करा. जसं जसं तुमचा लीफ काउंट वाढत जाईल तसं तसं तुम्ही थोडंसं कोसाइड 2000 वर शिफ्ट व्हा किंवा कोसूटवर शिफ्ट व्हा किंवा कोसाइड 3000 वर शिफ्ट व्हा. या प्रत्येक औषधाची स्वतःची काम करायची ताकद ही जास्त आहे, हे लक्षात घ्या. प्रभावीपणे काम पण करतं आणि त्याचं काम करायचं ड्युरेशन पण खूप जास्त आहे. जसं कोसाइड 2000 आणि कोसाइड 3000 बनवणारी कंपनी एकच आहे, पण कोसाइड 2000 मध्ये पार्टिकल शेप हा अंड्यासारखा आहे आणि कोसाइड 3000 मध्ये तो स्फटिकासारखा आहे किंवा सुईसारखा आहे. आणि त्याच्यामुळं ते प्लांटवर स्प्रे केल्यानंतर त्याचं पानांवर जास्त दिवस ते थांबतं, तिथं जास्त दिवस ते काम करतं. आता आम्ही स्वतः याचे डिफरन्स टॉप व्हेजिटेबल आणि याच्यात बघितले, आम्ही मागच्या वर्षी पण वापरलं. मग आता याचा वापर कसा करायचा, खूप पाऊस चालू आहे, हे चालू आहे, तुम्ही कोणतेही कॉपर वापरा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमचा प्लॉट समजा फ्लॉवरिंगमध्ये बसणार आहे आणि तुम्हाला दिसतंय की 4 दिवसांनी पाऊस पडणार आहे, तुम्ही आगाऊ चांगलं कॉपर लोड करा. मग तिथं तुम्ही कोसाइड 2000 कोसाइड 3000 सारख्या मॉलिक्यूलचा वापर जर केला आणि काही कारणाने त्या पडणाऱ्या पावसांमध्ये तुम्हाला स्प्रे करायला जमलं नाही की रोज नाही जमलं, एखादा स्प्रे मिस झाला, म्हणजे थोडक्यात आपल्याकडनं काही कारणाने चुका झाल्या किंवा काही कारणाने मजबुरीने आपल्याला काम करता नाही आलं, तर हे प्रोडक्ट तिथं काम करत राहतात, आपले प्लॉट वाचवतात. एप्रिलला तेच झालं ना, बऱ्याच जणांना स्प्रेच करायला जमत नव्हते, ट्रॅक्टरही चालत नव्हतं, नळे ओढता येत नव्हते, लाकीचे औषध मारायची. मग ह्या कंडिशन आपल्याला हँडल करता आल्या पाहिजे आणि त्या अँटिसिपेट करून, म्हणजे त्या आपण त्याची आगाऊ कल्पना स्वतः आणून त्या पद्धतीने मॉलिक्यूल जर वापरला
म्हणजे आता प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये बसतोय, पाऊस दिसतोय, एक चांगलं सिस्टमिक लोड करा, एक चांगलं फॉस्फोनेट लोड करा, त्याच्यानंतर एक चांगलं कॉपर लोड करा टप्प्याटप्प्याने. पुढे जाऊन पाऊस पडत असताना तुमच्याकडनं कधी काही कारणाने स्प्रिंग इकडे तिकडे झाली तर प्लॉटमध्ये आपल्याला आर्थिक नुकसान दिसत नाही. ओके, आता ही स्लाईड वर लिहिलेलं आहे मी, इमेज कटसी कोसॅको कंपनी जी कोसॅड बनवते त्यांची स्लाईड आहे. त्यांनी कमी कॉपर देऊन कसं कॉपर इफेक्टिव्ह आहे आणि झाडाला ते कसं हानिकारक नाही याची ती स्लाईड आहे. तुम्ही फोटो काढून ती स्टडी करू शकता. त्याच्यामध्ये पोटेन्शियल फॉर प्लांट फायटोटॉक्झिसिटी. आपल्याला 3 वर्षापूर्वी काय आठवतं का कोणाला, असं पाऊस पडत होता ऑक्टोबर सीझनला, गारवा पण फिरला होता आणि ज्यांनी काही लोकांकडे असं झालं होतं का त्या ओल्या झाडावर कॉपर मारल्यानंतर पानांना डायरेक्ट चट्टे आले होते, लिफ बर्निंग झाली होती. ती लिफ बर्निंग फक्त हलक्या दर्जाचं कॉपर ऑक्झिक्लोराईड जिथं जिथं वापर झाला होता तिथं झाली होती. फक्त जिथं चांगल्या दर्जाचा कॉपर झाला होता तिथं तशा प्रकारची लिफ बर्निंग कुठंच नव्हती. मग हे जे तिथे लिहिलं आहे ना पोटेन्शियल फॉर प्लांट फायटोटॉक्झिसिटी, तुम्हाला तशा कंडिशन्समध्ये चांगल्या क्वालिटीचा मॉलिक्यूल वापरल्यावर तो त्रास कमी होणार आहे. मग ह्या वर्षी तुम्हाला हे सगळं अभ्यासून काम करणं गरजेचं ठरणार आहे. इथून मागे ते गरजेचंच होतं, पण एवढी वाईट परिस्थिती कधी आपल्यावर आली नव्हती. आता कॉन्टॅक्ट थिअरीमध्ये आपण 2 मॉलिक्यूल मिक्स करून वापरायला लावतो जेव्हा जेव्हा मोठा पाऊस पडतो तेव्हा. हे मी फक्त माझ्या मनाने एक 5-6 कॉम्बिनेशन लिहिलेले, याच्यापेक्षाही जास्त प्रकारचे कॉम्बिनेशन्स होतात, करता येतात. M45 कोसाइड, कुप्रोफिक्स, संचार 40 कोसाइड अँट्राकॉल आहे, कुमान आहे, कुमान कॅरेथन गोल्ड आहे, तो मुद्दाम लिहिलेलं आहे कुमान कॅरेथन गोल्ड मी, कॅप्टॉप संचार 40 Z78, हे सगळे डाउनीचे मॉलिक्यूल आहे. फक्त कॅरेथन गोल्ड हा भुरीचा मॉलिक्यूल आहे आणि तो भुरीचा मॉलिक्यूल मुद्दाम तिथं टाकलेला आहे कारण भुरीचे फक्त 2च कॉन्टॅक्ट औषध आहे, एक म्हणजे सल्फर, एक म्हणजे कॅरेथन गोल्ड. आणि हा जो कॉम्बिनेशन तुम्हाला दिलं आहे कुमान कॅरेथन गोल्ड किंवा M45 कॅमेरा कॅरेथन गोल्ड किंवा Z78 कॅरेथन गोल्ड, हे तुम्हाला पावसात फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट असताना वापरायचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही ते कधीही वापरू शकता, पण स्पेशली फ्लॉवरिंगमध्ये वापरा. भुरीच्या योग्य नियंत्रणासाठी जर तुमचा प्लॉट फ्लॉवरिंग सेटिंगच्या आसपास असेल आणि त्या दरम्यान जर सतत पाऊस पडत असतील तर तुम्हाला जे डाउनी किंवा करपाई येऊ नये म्हणून जो ओल्या झाडावर स्प्रे करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हे जर कॉम्बिनेशन वापरलं तर तुमचं डाउनी, करपा आणि त्याच्याचबरोबर भुरी, जी जनरली देठावरची भुरी किंवा लेट दिसणारी भुरी आपण बघत असतो, ती फक्त आणि फक्त तुमची फ्लॉवरिंगमध्ये पावसाळी वातावरण सापडलेलं प्लॉटवर दिसते ती. तर ती जे काही आपण सिस्टमिक वापरणार आहे त्याला जोडीला आपल्याला कॅरेथन गोल्डचा वापर करता येतो. एक्सपोर्ट प्लॉटला 2 ते 3 जर स्प्रे गेले कॅरेथन गोल्डचे तर डिटेक्शन येत नाही. ओके, आम्ही सगळ्याच प्लॉटला वापरत आलो आहे. हे म्हणजे माझे स्वतःचे घरचे प्लॉट असतील किंवा इतर बऱ्याच प्लॉटवर आम्ही याचे वापर करून सॅम्पल पास झालेले म्हणून आम्हाला माहिती. तर साधारण 3 स्प्रे जरी घेतले तुम्ही थिनिंगपर्यंत तरी कॅरेथन गोल्ड डिटेक्ट होत नाही. त्याच्या पलीकडे तुम्ही वापर करू नका. तर हे कॉम्बिनेशन्स फक्त कधी घ्यायचे, पावसानंतर, मोठ्या पावसानंतर हेच कॉम्बिनेशन वापरायचे आपल्याला. सकाळच्या वेळेस कारण नसताना विनाकारण असे डबल औषधांचा थर बागेवर चढू नका. सकाळच्या वेळेस एकच कॉन्टॅक्ट बुरशीनाशक पुरेसे आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये न्यू मॉलिक्युल्समध्ये पण सिस्टमिक औषधांची लिस्ट आहे, ओल्ड मॉलिक्युल्समध्ये पण सिस्टमिक औषधांची लिस्ट आहे. ओल्ड मॉलिक्यूल, न्यू मॉलिक्यूल म्हणजे मॉलिक्यूलचा शोध कधी लागला याच्या आधारावरती मी त्याची वर्गवारी केलेली नाही आहे. ओल्ड मॉलिक्यूल्स म्हणजे आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त वापरलेले सिस्टमिक मॉलिक्यूल्स आहे. एक तुमचं रिडोमिल गोल्ड आहे, कर्जेट आहे, ॲक्रोबॅट आहे आणि मेलिडिडिओ आहे. आणि ही जे न्यू मॉलिक्युल्स म्हणजे काय तर आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये याचा वापर कमी झालेला आहे आत्तापर्यंत, किंवा काही प्रोडक्ट आत्ताचे आले आपल्याकडे. तर अति खराब वातावरण पुढे जर दिसत असेल, आपल्याकडे हिरवे पानं जर असतील तर त्या कंडिशनला तुम्ही सिस्टमिक मॉलिक्यूल सिलेक्ट करताना ह्या नवीन मॉलिक्यूलमधला औषध सिलेक्ट करा. आणि मध्यम वातावरण ज्यावेळेस राहील, मध्यम खराब वातावरण, त्यावेळेस तुम्ही आपले जुने मॉलिक्यूल वापरा, काही प्रॉब्लेम नाही. आता ॲक्रोबॅट आपलं कर्जेटचा तर एप्रिलला इतका वापर झाला आहे का म्हणजे असं वाटतं कधी कधी म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी सांगितले आपल्याला या सीझनला कर्जेट वापरायचंच नाही, पण वापरा तुम्ही. कर्जेट वापरायला हरकत नाही. मीडियम डिझीज प्रेशरमध्ये तुम्ही जुने मॉलिक्यूल वापरा, तेही तितकेच चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि हे न्यू मॉलिक्यूल तुम्ही हाय डिझीज प्रेशरमध्ये वापरा. हाय डिझीज प्रेशरमध्ये म्हणजे ढगाळ वातावरणात वापरायचे नाही.
तुम्हाला फोरकास्ट दिसतोय, निजी सर सांगणारे किंवा आणखी हवामान तज्ञ जे सांगत असतात पुढे 4 दिवसांनी पाऊस पडणार आहे, 5 दिवसांनी पाऊस पडणार आहे, इतका पाऊस पडणार आहे, त्यावेळेस जो तुम्हाला आगाऊ प्रोटेक्शन म्हणून सिस्टमिक औषध वापरायचं आहे ते तुम्ही पाऊस किती पडणार आहे, 1 दिवस पडणार आहे का 4 दिवस पडणार आहे का 8 दिवस पडणार आहे याचा अंदाज घेऊन तुम्ही मॉलिक्यूल सिलेक्शन करून जर वापर केला तर पैशाचा पण उपयोग मार्गीला म्हणजे पैशाचा पण सदुपयोग होईल आणि आपल्याला पण मॅक्झिमम बेनिफिट मिळवून घेता येईल. ओके. आणि त्याच्यानंतर फॉस्फोनेटचा तुम्ही वापर करू शकता अशा खराब वातावरणामध्ये. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ असतो का CA ग्रुप पण सेम ग्रुप असं काही गोंधळ असतो काही नवीन पोरांच्या डोक्यात बघितलं आहे मी. तर ते एवढं काही फार मॅटर करत नाही. CA ग्रुपचे मोड ऑफ ॲक्शन सेम आहे म्हणून सगळे औषधं सारखी झाली असा अर्थ होत नसतो. जसं आपल्याकडे बाहेर गाड्या उभ्या आपण वर्गवारी केली डिझेलच्या गाड्या आणि पेट्रोलच्या गाड्या म्हणून पेट्रोलच्या सगळ्याच गाड्या सारख्या ताकदीच्या झाल्या असं नाही आहे. बरोबर की नाही. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे पेट्रोलच्या. तसं मोड ऑफ ॲक्शन बुरशीच्या विशिष्ट प्रोसेसवर अटॅक करणारे कॅटेगरीचे औषधं एका वर्गवारीत बसवलेले म्हणून CA ग्रुपचं सगळेच औषधं एकच ताकदीचे एकच किंवा एकाला रेजिस्टंट झाला म्हणून सगळ्यांना आला असं नसतं हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळे आपण याच्यातलं ग्रुप न बघता फक्त आपण आत्तापर्यंत कोणते मॉलिक्यूल जास्त वापरले त्याचा वापर कधी करायचा ह्या वेळेने जर ह्या वर्षी प्लॅनिंग केली तर ते आपल्याला फायद्याचं राहील. त्याच्यानंतर पावडरी मिल्ड्यूसाठी एकच विशेष उल्लेख मी सांगेल का जेवढं जास्त पावसाळी वातावरण तेवढं पावडरी मिल्ड्यू येण्याचे चान्सेस पण जास्त. पाऊस पडतंय दव पडतंय म्हणून भुरी येणार नाही ह्या गोड गैरसमजात कोणीच राहायचं नाही. जेवढी ह्युमिडिटी हाय राहणार तेवढी भुरी येते म्हणजे येते. कोणाला खोटं वाटत असेल तर नाशिक शहराकडे आला तुम्हाला मी तुळशीचे झाडं दाखवतो लांडग्याचे झाडं दाखवतो जिथं 1200 mm पाऊस पडलाय आखे भुरीने भरली. जर पावसाच्या पाण्याने दवाच्या पाण्याने भुरी नाही येते तर तिथं भुरी पाहायला नसते. माझ्याकडे डाळिंब होतं डाळिंबावर भुरी यायची. तर हाय वेट कंडिशनमध्ये आपल्याला भुरीवर लक्ष देणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली शेतकरी कुठे चुकतात का ज्यावेळेस प्लॉट फ्लावरिंगमध्ये असून त्या दरम्यान जर पाऊस पडायला लागला तर तो दोनच गोष्टीवर फोकस करतो डाउनी मिल्ड्यू आणि कुजलं नाही पाहिजे आणि डाउनी नाही आला पाहिजे आणि भुरीचे पावडरच मारायचे विसरून जातात आणि नंतर मग त्या प्लॉटला थिनिंगपासून पुढे भुरीचा त्रास जाणवायला लागतो. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं का खराब वातावरणामध्ये भुरी मग तुम्ही सिस्टमिक नाही देऊ शकत तर कॉन्टॅक्ट औषध वापरून घ्या. बाकी 6 ते 7 सिस्टमिक औषधं फ्लावरिंगमध्ये एखादी 2-3 गरजेनुसार कॉन्टॅक्ट औषधं खराब वातावरणात एवढे पुरेसे भुरी कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यापेक्षा काही फार जास्त एफर्ट घ्यावा लागत नाही. मुळात भुरी कंट्रोल करायला खूप सोपी आहे. आता जनरली असा एक पॅटर्न आहे हा एक 0 डिटेक्शनच्या हिशोबाने बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कसं काय करायचं वर खाली तुमची चॉईस आहे. मी म्हणत नाही हेच वापरा तुम्ही 3-4 स्कोर देऊन नंतर 2 ॲक्युरेसी देऊन नंतर सिस्टेने देऊ शकता. कसंही मी स्वतः सिस्टेम देतो आजही 2-2, 3-3 स्प्रे असतं माझे. तर भुरी हा काही विषय नाही कंट्रोल करायला. तुम्ही ह्या वेळेने जर सिस्टमिक औषध दिले मध्ये जर तुम्ही आपण कॉन्टॅक्ट औषधं वापरले. आता इथं मुद्दाम 20व्या दिवशी मी नॅटिओ किंवा पुलिटोचा उल्लेख केलेला आहे. तर नॅटिओ पुलिटोचा तिथं उल्लेख करायचा उद्देश असा आहे का ते याच्यामध्ये स्ट्रॉबिल्युरिन घटक आहे आणि तो आपला करपा कंट्रोल करायला सुद्धा थोडाफार प्रमाणात मदत करतो. या हिशोबाने आपण ते असे मॉलिक्यूल दाखवलेले. पण या वेळेने जर तुम्ही सिक्वेन्स फॉलो केला तर 120व्या दिवशी जरी सॅम्पल पडत असेल तरी भुरीचं डिटेक्शन येत नाही. तर या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आता ड्रोन स्प्रेइंगबद्दल सगळी चर्चा आहे आणि ज्या पद्धतीची आपल्याला सगळी अडचण आली होती त्यानुसार मी ड्रोन स्प्रे अजून रिकमेंड करत नाही. माझा कॉन्फिडन्स नाही आहे. पण ज्यांना कोणाला खराब वातावरणामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होईलच का ट्रॅक्टर चालतच नाही आहे आणि पावडर नळीने पण मारता येणार नाही त्या लोकांनी ड्रोन स्प्रेइंगचा ऑप्शन स्वीकारायला हरकत नाही. फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी एक फट देण्यासाठी आणि सिंगल डिझीज मॅनेजमेंटवर फोकस ठेवा एवढंच एक रिक्वेस्ट आहे. बाकी न्यूट्रिशन वगैरे याच्या स्प्रेसाठी सध्या तरी मी रिकमेंड करत नाही. आणि पाणी ते 10 लिटर एकरी उडवता माझं रिकमेंडेशन 40 आहे. आता तुम्ही ठरवायचं का तुमच्या प्लॉटनुसार 20 मारायचं का 30 मारायचं. ESSला आपल्याला साधारण 36 लिटर पाणी लागतं. या अंदाजाने मी 40 लिटर सांगतो ड्रोनला. आता ते प्रयोग ड्रोनवाल्यांनी करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने. पण हे तुमच्याकडे अशी वाईट परिस्थिती उद्भवलीच का ट्रॅक्टर चालत नाही पावडर मारताच येत नाही तर 100% ड्रोन घ्या. कोणता तरी एक चांगला स्कोप्रोफिक्स किंवा चांगला मॉलिक्यूल घ्या. त्याचा एकरी डोस कंपनीला विचारून घ्या तो आपण फवारून घ्या आणि आपली ते संकट टाळलं पाहिजे आपण.
बाकी सगळं सांगून झालेलं आहे आणि मी थांबतो आता. बाकी पुढच्या वक्त्यांना वेळ मिळाला पाहिजे आणि येणारा हंगाम आपण सगळे या संकटातून पार पडून यशस्वीरित्या पार पाडू अशी मी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो सर्वांना. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? विचारायचे? विचार. माईक द्या. आणि छाटणीच्या नंतर कॅल्शियमचा वापर कधी करावा तेवढे? यावर्षी ऑक्टोबरला. यावर्षी छाटणीच्या म्हणजे कधी आता जस्ट असं म्हणता तुम्ही तुमच्याकडे हिरवे पानं असतील आणि इथ्रेल देण्यासाठी जर तुमचा काही मला वाटतं 5-6 दिवसाचा अवधी शिल्लक असेल तर काहीतरी फायदा होऊ शकतो त्याचा. बाकी मग तुमची पानं खराब असतील किंवा इथ्रेल लगेच देणार असेल तर त्याचा इमिजिएट काही फायदा होणार नाही छाटणी अगोदर दिल्या तर. अरविंदजी खोडे यांनी फारच उपयुक्त अशी माहिती दिली आपल्याला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांचा सत्कार आपले सटाण्याचे संचालक भारतभाऊ सोनवणे यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. थोडा आवाज जास्त येतोय, थोडं शांतता पाळा. याच्यानंतर श्री गणेश मोरे